तर गद्दार कोण आहेत महाराष्ट्राला समजू द्या असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे। काँग्रेसनं 24 तासात गद्दारांवर कारवाई करावी अशी मागणी देखील जितेंद्र आव्हाडांनी केली। दगाबाजी झाली, क्रॉस वोटिंग करणाऱ्याचं करिअर संपलं असं देखील जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय। तुम्ही एक काँग्रेसचे विचारांचे कार्यकर्ते तुम्ही नेहमी राहिलात। तुम्ही पूर्वी देखील काँग्रेसचे युथ काँग्रेसमध्ये तुम्ही काम केलंय। सातत्याने अशी काँग्रेसची आमदारांची मतं फुटणं ही वैचारिक दृष्टीने तुम्हाला योग्य वाटतं? मला अजिबात योग्य वाटत नाही। मागच्या वर्षी जेव्हा फुटली तेव्हाच जर कारवाई केली असती तर आज हिंमत झाली नसती। आपण काही केलं तरी काही बिघडत नाही, कोण काय वाकडं करणार आहे अशी जेव्हा एक मानसिकता तयार होते तेव्हा फुटायला भीती वाटत नाही। हे राज्यातले काँग्रेसचे नेते या संदर्भात सक्षम नाहीये का, ज्या पद्धतीने त्यांना ट्रीट केलं पाहिजे? नाही, हे नाही मी म्हणू शकत, पण मी आज त्यांना स्पष्टपणाने बोललोय की उद्या 24 तासाच्या आत कारवाई करा। एक महाराष्ट्रालाही गद्दार कोण हे समजू द्या। म्हणजे अस्तीन काय ते म्हणतात, अस्तीन का साप कौन है हे बघा। आपल्या घरातच जर विष असेल तर आपण काय दुसऱ्याला बोलणार?